महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती जागोजागी अन्याय होतोय आणि खरं तर या अन्यायाविरोधामध्ये प्रादेशिक पक्ष आवाज उचलतोय आणि असा प्रादेशिक पक्ष आवाज उचलत असताना त्या महाराष्ट्र सैनिकांचा आवाज दाबला जातोय। मित्रांनो, या समूहाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे, या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, ज्यांनी दिल्लीचा चक्कर आखला तो महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये सातत्याने मराठी माणसावरती अन्याय होतोय। आज एखाद्या अ पक्षातल्या कार्यकर्त्याला मारलं तर ब पक्षातला कार्यकर्ता त्याचा होतोय आणि ह्याचाच फायदा हे बाहेर आलेले 2% वाले परप्रांतीय घेत आहेत। आज तुम्ही जातीपाती विभागलेला आहात, आज तुम्ही वेगवेगळे झेंडा विभागलेला आहात। तुझा झेंडा कोणता भगवा, माझा झेंडा कोणता निळा? मराठी माणूस कुठे आहे? मित्रांनो, मराठी म्हणून एकजूट कायम ठेवा। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची सत्ता हवी, राजकारणात सुद्धा आपल्याच हवंय, परंतु ज्या वेळी महाराष्ट्रातल्या मराठी माणसावरती अन्याय होईल त्याच्या वेळी झेंडे बाजूला ठेवत या छत्रपतींच्या स्वराज्याचा झेंडा खांद्यावर घ्या। एवढंच मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो। जे सत्तेत असून मजा बघताय त्या सत्ताधारीला मी सांगू इच्छितो, अरे सत्तेत असून मजा काय बघताय? हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। अरे इथे क्रांती होते आणि क्रांतिकारी कधी तुमच्यासारख्या शंडाला बघून घाबरत नाही। त्या महाराष्ट्रातला एक तरुण ज्यावेळी क्रांतिकारी उठेल त्यावेळी तुम्हाला सत्तेतून गाडीला पाय लावून पडायला लागेल। हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। याचं कारणच आहे का तर हा जो क्रोध आहे ना, तो क्रोध या सत्तेत असण्याच्या विरोधात आहे। मित्रांनो, ते सातत्याने मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत। कधी कधी महाराष्ट्रावर हिंदी थोपण्याचा प्रयत्न करतायत, कधी कधी एखाद्यावर अन्याय झाल्यानंतर त्याला पोलीस स्टेशन मध्ये 10 तास बसून ठेवतायत। आमच्या बरोबर झालेल्या घटना आहेत। मराठी माणसाने व्यवसाय करायचं तर त्याला त्याच्या पाठीचा कणा मोडला जातोय। मित्रांनो, लक्षात ठेवा, हा आवाज फक्त मीराबाईंचा नाही, हा आवाज संपूर्ण महाराष्ट्राचा आहे। हा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे। हा आवाज सत्तेत बसून जो गोपताय त्या अशा शंड राजकारणाला मी सांगतो, अरे मराठीच्या मुद्द्यावरती मराठीचं राजकारण करणं सोडा, सत्तेत बसून मराठीचं राजकारण सोडा। आज ही सर्वसामान्य जनता या महाराष्ट्रातला स्थानिक भूमिपुत्र तुम्हाला पाहतोय। लक्षात घ्या, सत्ता जास्त दिवस नसते, उपभोग भोगलात बस झालं। याच्या पुढे महाराष्ट्रातला मराठी माणूस परिवर्तन करणार, एवढं मात्र लक्षात घ्या। नमस्कार। हे व्यापारी पैशाच्या जोरावर तुम्हा आम्हाला वाकवत असेल तर मला तमाम महाराष्ट्राला सांगायचं आहे, वाकायचं नाही, लढायचं आहे। आणि तुम्हाला व्यापारात जी मदत लागेल, आज संगमनगर तुम्हाला द्यायला तयार आहे, जी लागेल ती मदत द्यायला पाहिजे। आणि माझा तुम्ही नंबर घ्या 9819259394। तुम्हाला जी मदत लागेल, जी मदत मी आज संगमनगर व्यापारासाठी तुम्हाला मी मार्गदर्शन करेल। तसेच आर्थिक सहाय्य पण देईल मित्रांनो, तुमचा बोलून मागे हटणार नाही, कारण या मराठी माणसं लढायचं आहे, लढायचं पण आहे। आणि हे हरामखोर जे आहेत हे आपल्यावर लादतायत। हिंदी भाषा बोला, अरे हे महाराष्ट्र आहे, ही मराठी बोली येते, मराठी आमची मायभूमी आहे आणि या मायभूमीला कोण डिवचणार, नकल लावणार? मी संगमनगरे, आम्ही भूमिपुत्र कदापि सहन करणार नाही। त्यांना अरे करणार, हे तलवारची भाषा करता काय? अरे आम्ही छत्रपती शिवाजींचे मावळे आहोत, आम्ही तलवारची नेहमी खेळतो रे। या अशा गोष्टी आम्ही घाबरत नाही आणि आम्ही मराठीसाठी रोज रडायला आणि रोज मरायला तयार आहे। आणि मला तमाम व्यापार तुम्हाला सांगायचंय की तुम्ही व्यापार करा, पण तुम्ही त्या व्यापाराच्या जीवावरती तुम्ही एक दुकान 10 दुकान बनवणार। तुम्ही हे गिराकी जे आहेत हे गिराकी महाराष्ट्रीय होते ना, या महाराष्ट्राची जीवन पैसे बनवले का नाही?
का तुम्ही जे तुमचे गिरायक होते का गुजरातमध्ये बोलवले का राजस्थान बोलवले नाही ना. ह्या मातीने तुम्हाला सर्व देऊन तुम्ही ह्या मातीचे गुणगान गात नाहीये आणि ह्या मातीवर तुम्ही आरे करता काय एखादा बी सण करणार नाही. आज संगम डोंगर सण करणार नाही पण तमाम महाराष्ट्र लोक सण करणार नाही. आम्ही आरेला कार्य करणार तुम्ही तलवारची भाषा करणार ना. तर आम्हाला पण छत्रपती शिवाजी महाराज कमी गावात शिकवलंय आणि कमी गावात मला उत्तर देणार. आणि याच्या काळी आता जे हे जे राज्य चालू होतं ना पूर्वी आपल्याला जी ब्रिटिश सरकार होते आणि ब्रिटिश सरकार जे होते त्यांनी राज्य करण्यासाठी व्यापारी करण्यासाठी त्यांनी पण व्यापाराला सुरुवात केली. नंतर हळूहळू त्यांनी सर्व काबीज करायचा प्रयत्न केला. आज काय झालंय सर्वीकडे खाजगीकरण झालेलं आहे आणि सर्व व्यापार सर्व त्यांच्या हातात दिले. तुम्हाला आपल्या हातात काही नाहीये. या व्यापाऱ्यांची आर्थिक याच्यावरती हाताने आम्हाला देऊन तुम्हाला आम्हाला वाकवायचा प्रयत्न केलाय आम्हाला छंड करायचा प्रयत्न केलाय. पण आम्ही छंड होणार नाहीये. आम्ही आरेला कार्य करणार आणि आम्ही तशा तशा उत्तर देणार. जय शिवाजी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी. एक पहिली जोरदार आपण घोषणा देऊया. मीराबाई जराबच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा. मीराबाई जराबच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा. आणि आज आपण जे इकडे जमलोय आपण एक गोष्ट या काही लोकांना सोपी करून देऊया. त्यांना असं वाटतं की संख्या वाढली दुकानं सगळी त्यांची आहेत आम्ही बंद करतो त्याच्यामुळे आपल्या सर्व मराठी माणसांचा कदाचित श्वास जिगर आराम होईल आपल्याला काही मिळणार नाही. आपण पाणी प्यायलो ना चहा प्यायलो ना पाणी आलं ना दूध आलं ना लाईट आली ना गाड्यांची बंद करा गाड्यांची बंद करा. मग आता आमच्यावर एक उपकार करायचो शेवटचे 5 वाजेपर्यंत नाही गाड्यांची बंद करा. कारण मीराबाई जराबच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मीराबाई जराबच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. इकडचे काही स्वयंघोषित नेते आहेत लोकांनी निवडून दिलंय त्यांचे मराठी कार्यकर्ते आहेत मराठी नेते आहेत मराठी नगरसेवक आहेत त्यांनी त्यांना निवडून दिलं मराठी माणसाने मतदान केलं. मात्र त्याच विधानसभेच्या इथे बाहेर येऊन काय म्हणतात त्या मराठीचे पाक पेडण्याचं म्हणतात मी त्या सगळ्यांसोबत पुढून आहे. अरे तर त्या सगळ्यांसोबत तुम्ही पुढे असाल तर मागून लाग आमची याआधी जास्त आता आणखी बोलणार नाही. एकच शेवटचं वाक्य आहे ते मगाशी दादा पण म्हणाला सगळेच म्हणतात आजकाल ते हेच आहे की जंगलाचा एक कायदा असतो. त्या कायद्यात जंगलामध्ये माकडे जास्त झाली म्हणून जंगल माकडांचं होत नाही. जंगल कोणाचं असतं आणि इथलं वाघ कोण इथला वाघ कोण इथला वाघ कोण छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी. तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर्वांना. आता भरपूर बोललोय आपण सगळे मी पण भरपूर बोललो आतापर्यंत 4-5 ठिकाणी आजच्या दिवशी दिलेलं आहे. आता जे काय ते आपल्याला 8 तारखेला दाखवायचंय. आता दिसलंय पोलिसांना दिसलंय स्थानिक आमदाराला दिसलंय इकडच्या लोकप्रतिनिधींना दिसलंय सगळ्या दिसलंय. पण आता दाखवायचं ते 8 तारखेला. आता ज्या संख्येने इकडे आपण सगळे उपस्थित आहात त्याच्यापेक्षा 10 काय 20 काय 100 पटीने आपण इथे दिसलो पाहिजे. अख्खा मीराबाईंवर अख्खा ते म्हणतात ना मिनी इंडिया आहे त्यांना दाखवायचं अख्खा महाराष्ट्र इथे काय करतो ते आणि आपण कोण आहोत ते आता 8 तारखेला आपण दाखवायचं. हे आता लक्षात ठेवा. जास्तीत जास्त संख्येने आपण सगळे जमावायचे 8 तारखेला आणि जे काय असेल ते नियोजन आपल्याला मराठी एकीकरण समिती सर्व कळेल. जय हिंद जय महाराष्ट्र.